पावसाळ्यात उमलतोय निसर्गाचा धनगरी फेटा. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये निसर्गाचा अनोखा आविष्कार. पांढऱ्या फुलोऱ्याने वेधले निसर्गप्रेमींचे लक्ष. पावसाळा सुरू होता सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि पठारे विविध रानफुलांनी भरून जातात. याच काळात ओलसर माळ रानांवर आणि पठारी भागात दिसणारी एक नाजूक वनस्पती सध्या निसर्गप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे. स्थानिक पातळीवर धनगरी फेटा किंवा धनगर वनस्पती म्हणून ओळखली जाणारी ही वनस्पती एरिओकोलान या वंशातील आहे. या वनस्पतीचा छोटासा गोलाकार पांढरट किंवा राखाडी रंगाचा फुलोरा पाहिल्यानंतर धनगर समाजाच्या पारंपरिक फेट्याची आठवण होते. त्यामुळे तिला धनगरी फेटा असे स्थानिक नाव मिळाले आहे. आकाराने ही वनस्पती लहान असली तरी तिचे सौंदर्य मात्र आकर्षक आहे. पावसाळ्यात डोंगर माथे, ओलसर पठारे, पाणी साचणारे भाग आणि जांभा दगडाच्या प्रदेशात अशा वनस्पती मोठ्या प्रमाणात दिसून येतात. महाराष्ट्राच्या पश्चिम घाट आणि कोकण परिसरात एरिओकोलान वंशाच्या अनेक प्रजाती आढळतात. विशेष म्हणजे या वनस्पतींचे जीवनचक्र पावसाळ्याशी जोडलेले असते. पावसामुळे कोरडी पडलेली पठारे हिरवीगार झाल्यानंतर काही काळात या छोट्या वनस्पतींना फुलोरा येतो आणि निसर्गाच्या हिरव्या गालिच्यावर पांढऱ्या रंगाचे छोटे छोटे ठिपके उमटल्यासारखे दृश्य दिसते. सह्याद्रीची जैवविविधता केवळ मोठ्या झाडांमध्ये किंवा प्रसिद्ध फुलांमध्ये नाही, तर अशा छोट्या आणि हंगामी वनस्पतीमध्येही दडलेली आहे. त्यामुळे या वनस्पतीचे संवर्धन करणे आणि त्यांचा नैसर्गिक अधिवास जपणे गरजेचे आहे. स्थानिक पातळीवर काही रानटी वनस्पतींचा पारंपरिक उपयोग केला जात असला तरी धनगरी फेटा म्हणून ओळखली जाणारी प्रत्येक वनस्पती औषधी आहे असे निश्चितपणे म्हणता येत नाही. एरिओकोलान वंशात अनेक प्रजाती असल्याने कोणत्याही वनस्पतीचा औषधी उपयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ही एक गवत वर्गीय वनस्पती आहे. सप्टेंबर महिन्यात पठारी भागावर ही वनस्पती उगवताना दिसते. साधारणपणे ही वनस्पती ओळखण्यास खूप अवघड आहे. हे लवकर कोणाच्या लक्षात येत नाही. परंतु या वनस्पतीच्या या गवताच्या शेंड्यावर जे पांढऱ्या फुलांचा गुच्छ येतो त्याच वेळेस या वनस्पतीची ओळख पडते. यांच्या 3 प्रजाती आहेत. या वनस्पती बरोबरच तेरडा, सीतेची असावे या प्रजातींनाही एकत्रित फुले येतात. त्यावेळेस एकत्रित फुललेले पांढऱ्या, निळ्या आणि लाल रंगांनी भरलेली मसाई पठारावरचे या ठिकाणचे दृश्य आहे ते सप्टेंबर महिन्यामध्ये बघण्यासारखं असते. डोळे दिपून निघतात. हे दृश्य पाहताना जे पर्यावरण आहे आपलं, हे आपल्याला आनंददायी देतं. पर्यावरणाविषयी आपलं अनेक प्रेम वाढतं आणि या ठिकाणी आल्यावर आपल्याला आनंद होतो. या गवताच्या शेंड्यावर धनगराने घातलेल्या जो फेटा असतो, जो धनगर मेंढपाळ असतो, जो मेंढ्या राखत असताना त्याच्यावर जो फेटा असतो गोल आकाराचा, सेम तसंच या ठिकाणची वनस्पतीचे जे फुलं येतात या शेंड्यावर, त्या गवताच्या, त्या धनगराने घातलेल्या फेट्यासारखा या फुलांचा गुच्छ दिसतो. म्हणून त्याला या भागामध्ये धनगर गवत असेही म्हणतात. या वनस्पतीचे नाव शेडगे यांच्या नावावरून देण्यात आलेले आहे असंही म्हटलं जातं.